तर भोंदू खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी 2 गुन्हे दाखल झालेत। आतापर्यंत भोंदू खरातवरती 11 गुन्हे दाखल झालेत। महिला लैंगिक अत्याचारासोबतच फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। भोंदू बाबा अशोक खरात विरोधात काल रात्री उशिरा आणखी 2 गुन्हे दाखल झालेत। एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे, तर एका व्यक्तीनं फसवणूक प्रकरणी भोंदू विरोधात तक्रार दिली आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पहिलं प्रकरण व्यावसायिक प्रगतीसाठी लाखो रुपयांना अंगठ्या विकून गंडवल्याचा आरोप आहे। दुसऱ्या प्रकरणात एका विवाहितेचा तिच्या पतीसोबत वाद झाला होता। यासाठी सल्ला घेण्यासाठी ती भोंदू खरातकडे गेली आणि याच वेळेस लैंगिक अत्याचार केल्याची विवाहितेची तक्रार आहे। अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत। 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे तर 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे दाखल आहेत।